ए एन द हे काय आहे तर ए एन द हे काय आहेत आर्टिकल. तर हे आपल्याला कुठल्या वर्डसोबत यूज करायचं आहे ते बघणार आहोत. ए आधी आपण ए हे काय आहे आर्टिकल. ए एन द काय आहेत आर्टिकल. आता ए आपल्याला कुठल्या वर्डसोबत वापरायचं आहे ते बघणार आहोत. जे वर्ड कॉन्सनंटपासून स्टार्ट होतात त्याच्या आधी आपल्याला ए हा आर्टिकल यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल कॉन्सनंट काय आहे व्यंजन. अ बस, अ फ्लावर, अ ट्री, अ कॅट, अ डॉग. जे वर्ड कॉन्सनंटपासून स्टार्ट होतात त्याच्या आधी आपल्याला ए हे आर्टिकलचा यूज करायचा आहे. तर अ बस, अ फ्लावर, अ ट्री, अ कॅट, अ डॉग, अ व्हॅन हे सगळे वर्डच्या आधी आपल्याला ए हा यूज ह्या वर्डच्या आधी ए हा यूज करायचा आहे. आता एन काय आहे तर ओवेल. एन काय आहे ओवेल. तर जे वर्ड्स ओवेलपासून स्टार्ट होतात त्याच्यापुढे आपल्याला एन वापरायचं आहे. जे वर्ड ओवेलपासून स्टार्ट होतात, ओवेल काय आहे तर स्वर. ओवेल कोणते आहे ए आय ओ यू ई. हे काय आहे तर ओवेल. तर फॉर एक्झाम्पल एन ॲपल. ज्या वर्डची सुरुवात ओवेलपासून होते त्याच्या पुढे आपल्याला एन वापरायचा. एन ॲपल, एन एग, एन आऊल, एन आईस्क्रीम, एन अम्ब्रेला. तर एन केव्हा यूज करायचा आहे कुठल्या वर्डसोबत यूज करायचा आहे ओवेलपासून स्टार्ट होणाऱ्या वर्डसोबत आपल्याला एन यूज करायचा आहे. द काय आहे तर हे एक स्पेसिफिक ॲटम आहे. इट इज यूज फॉर स्पेसिफिक ॲटम. तो केव्हा यूज करायचा आपल्या सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्मसोबत. द ताजमहल. द ताजमहल. द सन, द मून, द युनायटेड स्टेट, द अर्थ. तर द हे कुठल्या वर्डसोबत यूज करायचं आहे आपल्याला तर ते दाखवलं आहे तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.